नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी जीडी भरती 2024 तर्फा एसएससी जीडी ची नवीन भरती जी आहे विद्यार्थी मित्रांनो जाहीर झालेली आहे। तर एसएससी जीडी ची नवीन भरतीची तारीख जी आहे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे 2025-2026 ची नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे। आणि आपण जागांचा जर विचार केला तर जवळपास 50 ते 40 हजार प्लस जागांसाठी ही भरती निघणार आहे। आणि एसएससी जीडी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, लेखी परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, टायमिंग किती भेटणार आहे, उंची किती लागते, छाती किती लागते, चांगलं पुस्तक कोणतं आहे एसएससी जीडी भरतीसाठी, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि एसएससी जीडी चे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड आणि 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, एसएससीचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो कॅलेंडर आलेलं आहे। ठीक आहे, आणि लाखाच्या संख्येने जे यामध्ये जागा रिक्त आहे, एक लक्षात ठेवा एसएससी जीडी भरतीमध्ये। तर एसएससी जीडी ची नवीन भरती केव्हापासून स्टार्ट होत आहे तर पहा 11 नोव्हेंबर 2025 पासून तुमचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख तुमची असणार आहे तर 15 डिसेंबर 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। आणि पेपरचा जर आपण विचार केला एसएससी जीडीचा तर हा 2026 मध्ये मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये तुमचा पेपर असणार आहे। तर हे नवीन भरती जे विद्यार्थी मित्रांनो जाहीर करण्यात आले एसएससी जीडीची। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तयारी चांगली चालू द्या, कारण की एसएससी जीडीच्या जवळपास 40 ते 50 हजार प्लस जागांसाठी ही भरती येत आहे, जाहीर झालेली आहे। तर नोव्हेंबर महिन्यामध्ये कन्फर्म फॉर्म चालू होणार आहे, 2025 मध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये फॉर्म चालू होणार आहे, डिसेंबर महिन्यापर्यंत फॉर्म भरणे चालू राहणार आहे। आणि तुमचा जो पेपर आहे मार्च एप्रिल महिन्यामध्ये 2026 मध्ये तुमचा पेपर असणार आहे। तर एसएससी जीडी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते, महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत एसएससी जीडी भरतीमध्ये वयोमर्यादा आहे। एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरू शकतात, ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 26 पर्यंत फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, आणि आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस ओपन कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असते आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी मागासवर्गीयांसाठी या भरतीमध्ये फी नसते। ठीक आहे, आणि एसएससी जीडीच्या मध्ये ज्या जागा असते तर बीएसएफ झालं, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी ह्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा ज्या एसएससी जीडी भरतीमध्ये असते। ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जागा आहे। तर एसएससी जीडी भरतीमध्ये आपण तुमचं सिलेक्शन जर झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। आणि एसएससी जीडी भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचे यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये तुमची मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी जीडी भरतीची। ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर एसएससी जीडी भरतीमध्ये सर्वात अगोदर तुमचं यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाते फक्त 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि एका प्रश्नाला जे विद्यार्थी मित्रांनो 2 गुण असते। ठीक आहे, तर 160 मार्काचा हा पेपर असते, 80 प्रश्न परीक्षेला विचारले जात असते। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाते तर पहा जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो हे 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। ठीक आहे, तर एकूण आणखी सांगू देतो पहा जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे किंवा इंग्रजी ग्रामर त्यामधलं आपण निवडू शकतो तर हे 20 प्रश्न। तर टोटल 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। तर 160 मार्काचा पेपर हा टोटल असते, 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असते, एक लक्षात ठेवा। आणि पेपरसाठी तुम्हाला फक्त 1 घंट्याचा टाइम भेटते, तर 1 घंट्याच्या अंदर तो आपल्याला पेपर सोडावा लागते, कारण की ऑनलाईन पद्धतीने हा पेपर असते। आणि
टायमिंग पेपर जेव्हा आपण सोडवतो प्रश्न तर टाइम आपला जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काउंटिंग सुद्धा टाइमची चालू राहते. ठीक आहे, एवढे टाइम झाले पाहता. ठीक आहे, ऑटोमॅटिकच जे आपला 1 घंटा झाल्यावर पूर्ण ते बंद होऊन जाते. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचा हा पेपर असणार आहे SSC GD भरतीमध्ये सर्वात अगोदर. आणि पेपर जो आपल्या महाराष्ट्रामध्येच असणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर होणार आहे. महाराष्ट्राच्या भरी तुम्हाला पेपर द्यासाठी जावं लागणार नाहीये. ठीक आहे, एक तर आपला जिल्हा सुद्धा आपल्या जिल्ह्याचं सुद्धा आपल्याला सेंटर भेटू शकते किंवा आपल्या जिल्ह्यापासून जवळचं सेंटर सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. ठीक आहे, तर जिल्ह्यापासचे जवळपास सेंटर आपल्याला भेटणार आहे किंवा आपल्या जिल्ह्याचं मध्ये एक सेंटर आपल्याला भेटणार आहे SSC GDच्या पेपरसाठी. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमची हे पेपर असणार आहे. आणि पेपर झाल्यानंतर तुमचं यामध्ये असणार आहे ग्राउंड. तर ग्राउंड सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच राहते. 5-6 सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये. लातूर झालं, नागपूर झालं, मुंबई झालं, ठीक आहे, पुणे झालं, त्याचबरोबर जे रायगड झालं, असे जवळपास 6 ते 7 सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणीच SSC GDचं फिजिकल असते. आता ग्राउंडचा जर आपण विचार केला, उंची किती लागते SSC GD भरतीमध्ये, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर छाती 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे. ठीक आहे, तर एवढी यामध्ये उंची लागते. त्याचबरोबर जे तुम्ही जर समजा ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये लागते फक्त 162.5 सेंटीमीटर उंची लागते. आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल 150 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांसाठी लागते. छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी. तर एवढे यामध्ये उंची लागते. आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग असते आणि 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टाइम असते. तर एवढं SSC GD भरतीमध्ये ग्राउंड आहे. एकच इव्हेंट आहे SSC GD भरतीमध्ये. ठीक आहे, तर आतापासून टाइम आहे. तर जे पण विद्यार्थी जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीला मार्क असते ग्राउंडसाठी, तसे SSC GD भरतीमध्ये जे आहे ग्राउंडला मार्क नसते. ठीक आहे, तर SSC GDचं ते ग्राउंड क्वालिफाय असते. फक्त ते कसं आहे, आपण जर 24 मिनिटाच्या अंदर आलो तर ते आपण ग्राउंड क्वालिफाय असतो, ग्राउंड पास असतो. ठीक आहे, तुम्ही जर जास्त टाइम लागला 24 मिनिटाच्या वरती गेले तर फेल केला जाते. ठीक आहे, 24 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्ही पास केले जाते. ठीक आहे, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये क्वालिफाय असते, 24 मिनिटाच्या अंदर यायला लागते. महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी यायला लागते. ठीक आहे, तर असं यामध्ये ग्राउंड आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SSC GDची चांगली ही भरती निघत आहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 मध्ये. ठीक आहे, तर आतापासून ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल, आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. कारण की आता चांगली तुमच्यासाठी सुवर्ण संधी तुमच्या हाती चालून आली आहे. कारण की इथून जर पाहिलं आपल्याजवळ तर 1-1.5 वर्ष जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याजवळ आहे आतापासून अभ्यास आला. ठीक आहे, तर ह्या 1-1.5 वर्ष चांगली तयारी करायची. आणि अजून सुद्धा ज्यांनी सुद्धा SSC GDचा अगोदर पेपर फॉर्म भरला असेल तर त्यांचा सुद्धा पेपर जे आहे या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापासून चालू होणार आहे. ठीक आहे, 4 फेब्रुवारी पासून. ठीक आहे, तर चांगली तयारी चालू ठेवा, हार काही मानू नका. SSC GDचे चांगले पुस्तक, SSC GD साठी चांगले जे पुस्तक आहे तर या व्हिडिओ खालीच मी टॅग मध्ये चांगलं पुस्तक दिलेलं आहे. ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगली तयारी करायची असेल SSC GDची, तर ह्या व्हिडिओ खाली मी टॅग मध्ये पुस्तकं दिले आहे. तर ह्या व्हिडिओच्या टॅग मधून तुम्ही ते पुस्तक ऑर्डर करून घ्या. कारण की चांगले पुस्तक मी या व्हिडिओच्या टॅग मध्ये दिलेले आहे. ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी या भरतीची तयारी करत असाल तर अभ्यासासाठी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून हे पुस्तक ऑर्डर करू शकता. चांगले पुस्तकं मी या ठिकाणी दिलेले आहे. ज्या पण विद्यार्थ्यांना SSC GD भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर इथून पुस्तकं तुम्ही ऑर्डर करू शकता. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओ खालीच मी टॅगच्या ऑप्शन मध्ये हे पुस्तक दिलेले आहे. ज्यांना सुद्धा घ्यायचे असेल तर घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला SSC GD भरतीबद्दल देत राहणार आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.